आज विषय आहे जरांगे पाटील। आता हे मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अगदी थाटामध्ये छाती फुगवून हे केलं, ऐलान केलं, घोषित केलं, घोषणा केली की आम्ही या निवडणुकीमध्ये उतरतोय, या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरतोय। आणि त्या अनुषंगाने त्यांनी आकडा सांगितले, आम्ही 25 उमेदवार उतरवतोय। आता या 25 उमेदवारांमध्ये कदाचित अधिक सुद्धा असतील किंवा त्याहून कमी सुद्धा होतील। आता ह्यात मनोज जरांगेने जे काय छाती फुगवून ती पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये ते रडलेत। मित्रांनो लक्षात घ्या, ओक्साबोक्शी रडलेत। आणि ते रडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ह्या रडण्यामुळे मी काय करतोय तर जनतेमध्ये नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा गदारोळ उडालेला आहे आणि ह्या गदारोळामध्ये एक गोष्ट चर्चेत होती, ती म्हणजे जरांगे पाटील, मराठा आरक्षण। जरांगे पाटील एक फॅक्टर आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, एक लक्षवेधी गोष्ट आहे, असा जो प्रचार केला जात होता। आणि हा प्रचार करणारा कोण होता तर मीडिया, पत्रकार। मित्रांनो लक्षात घ्या, पत्रकार ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो, ती लोकशाहीमध्ये एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। आणि हा चौथ्या स्तंभाला आतून इतकी वाळवी लागली आहे की तो चौथा स्तंभ कधी कोसळेल आणि ह्या लोकशाहीचा जी इमारत आहे कधी ढासळेल, कधी डोलायमान होईल, सांगता येत नाही। असा हा चौथा स्तंभ। आणि या चौथा स्तंभाने सतत गेल्या 2014 पासून जे काय त्यांचं चालू आहे, पेत्रे चालू आहेत, जे काय त्यांचे प्रचार चालू आहेत, ते तुमच्या लक्षात आले असतील। कोणाला तरी मोठं करणं, आणि ते मोठं का करायचं आहे तर आपल्या हितासाठी। त्यांना राष्ट्राच्या हिताची काही पडलेली नाही आहे। असो मित्रांनो, हा पत्रकारांचा विषय नाही आज। आज विषय आहे जरांगे पाटील। आता हे मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अगदी थाटामध्ये छाती फुगवून हे केलं, ऐलान केलं, घोषित केलं, घोषणा केली की आम्ही या निवडणुकीमध्ये उतरतोय, या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरतोय। आणि त्या अनुषंगाने त्यांनी आकडा सांगितले, आम्ही 25 उमेदवार उतरवतोय। आता या 25 उमेदवारांमध्ये कदाचित अधिक सुद्धा असतील किंवा त्याहून कमी सुद्धा होतील। म्हणजे आम्ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हा निर्णय घोषित करू। तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायचे त्यांनी मला आज रात्रीपर्यंत कळवावं। त्याच्यामध्ये त्यांचे बंधुराज हे सुद्धा निवडणूक लढवणार होते, अंतर्वटी सलाटीमधून। अंतर्वती सलाटी मित्रांनो, हे जे काय प्रकरण चालू आहे हे तुम्ही गेले 2-2.5 वर्ष बघताय। मी 2-2.5 वर्ष का म्हणतोय की ज्या वेळेला आघाडी सरकार गेलं आणि युती सरकार आलं, त्यानंतर ही गोष्ट घडायला सुरुवात झाली, याच्या घडामोडी घडल्या। मित्रांनो, ह्या अगोदर का नाही घडलं? ह्या अगोदर हे मनोज जरांगे कुठे होते, कुठल्या बिळात बसले होते आणि कुठल्या बिळातून ते बाहेर आले, असा एक प्रश्न आहे। मित्रांनो, राजकारण आणि हे जे महाराष्ट्रात जे राजकारण घडते ते इतकं गलिच्छ पातळीला येऊन पोचलेलं आहे की त्याची परिसीमा सगळी ओलांडलेली आहे। आणि हे गलिच्छ राजकारण जे घडते त्याच्यामागे सर्वात मोठी ताकद किंवा हे षडयंत्र रचणारी व्यक्ती म्हणजे कोण? शरदचंद्रजी पवार। ही गोष्ट तुम्हाला 2019 मध्ये दिसूनच आली। त्यांनी हेरलं एक
की एकाला लालच आहे, एक स्वार्थी माणूस बसलेला आहे, एक मतलबी माणूस बसलेला आहे, त्याला लालच आहे आणि त्याच्या लालचेचा फायदा आपल्याला उठवता येईल आणि त्यांनी ती युती फोडली. मित्रांनो, निमित्त कोण आहेत? तर शरदचंद्रजी पवार. आणि त्याला कारण कोण आहे? तर उद्धव ठाकरे. कारण ते लालच, महत्वाकांक्षा नाही म्हणता येणार, कारण महत्वाकांक्षा ही स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या मेहनतीवरती ही साध्य केली जाते. ही लालच आहे आणि ही लालच पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि आघाडीमध्ये गेले. पण ह्याचे कर्ता करविते कोण होते? तर शरदचंद्रजी पवार. आपण म्हणतोय संजय राऊत, संजय राऊत, संजय राऊतांनी. मित्रांनो, संजय राऊत हा एक प्यादा आहे आणि ह्या प्याद्याला चालवणारी व्यक्ती म्हणजे कोण? तर शरदचंद्रजी पवार. त्यांचं जर तुम्ही राजकारण बघाल, त्यांचा जर इतिहास बघाल, तर तुम्हाला तोच दिसून येईल. आणि 2024मध्ये तर तो आणखीन प्रकर्षाने जाणवला, तो प्रकर्षाने निदर्शनात आला. अगदी त्यांनी आपल्या कुटुंबालाही फोडलं, आपला स्वार्थी मतलबी राजकारण करण्यासाठी. कारण त्यांचे पुतणे अजितदादा पवार हे त्यांच्या विरोधात गेले आणि अजितदादा पवार यांना हरवण्यासाठी, त्यांना नामहरण करण्यासाठी त्यांनी आपलं कुटुंबसुद्धा फोडलं. अजितदादा पवार यांना त्यांनी वेगळं केलं त्या कुटुंबापासून. म्हणजे बघा ते कुठल्या थऱ्याला गेलेत. आणि अशा ह्या व्यक्तीने हा एक मनोज जरांगेसारखा एक बागुलबुवा निर्माण केला होता. मित्रांनो, लक्षात घ्या, बागुलबुवा. आणि त्याचा आता पर्दाफाश झालेला आहे. आता ह्याच मनोज जरांगेने जे काय छाती फुगवून ती पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये ते रडलेत. मित्रांनो, लक्षात घ्या, ओक्साबोक्शी रडलेत. आणि ते रडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ह्या रडण्यामुळे मी काय करतोय, तर जनतेमध्ये एक सहानुभूती निर्माण करतोय. मित्रांनो, काही हरकत नाही. आता कोणी कसं लढावं, शेवटी निवडणूक म्हणजे हा युद्धाचाच एक एक हे झाला, एक प्रसंगच असतो. तो एक युद्धच आपण छेडतो एखाद्या विरोधात. तर कोणी कसं लढावं, त्याच्यात काय उपाययोजना करावे, काय रणनीती असावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मनोज जरांगे रडलेत. लढले नाहीत, रडलेत. हे रडले का? तर त्यांना माहीत होतं की आपल्याला आता माघार घ्यावी लागणार आहे, आपली सपशेल हार होणार आहे. मग एक आपण प्रयोग करून बघूया, रडून, ओक्साबोक्शी रडून. आणि मराठ्यांसाठी हा एक त्यांनी एक घोषणा लावली होती, एक घोष लावला होता. मराठ्यांसाठी, मी मराठ्यांचा आहे, मी मराठ्यांसाठी लढतोय, मी मराठी समाजासाठी लढतोय, हे ते प्रत्येक वेळी बोलत होते. प्रत्येक वाक्याच्या मागे त्यांनी मराठा 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 हे एक पालुपद लावलं होतं आणि ते रडत होते, रडलेत ओक्साबोक्शी. त्याला कारण का? तर ते काय करत होते, तर मराठा समाजाला त्यांनी गृहीत धरलं होतं आणि त्या मराठा समाजाला ते हे करत होते, काय भावनिक करत होते, भावना प्रदान करत होते आणि भावना प्रदान करून ती मतं मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांना त्या रात्री एक गोष्ट लक्षात आली असणार की आपण हे सगळे काय प्रकार केले जात, हे जे काय पेत्रे चालवलेत, हे जे काय कोलांट्या उड्या मारलेत, ही सगळी मरकट लीला केली, ह्या मरकट लीलेतून आपण काही साध्य करू शकलो नाही. होतं नव्हतं ते सुद्धा आपण घालवून बसतोय. तर राहिलेली इज्जत आपल्याला आता वाचवायला पाहिजे. जर आपण उभे केलेत, आपले उमेदवार उभे केलेत आणि त्यांची जर अनामत रक्कम जप्त झाली, तर आपली असलेली नसलेली इज्जत सुद्धा वाऱ्यावर जाईल, चव्हाट्यावर येईल. हे का लक्षात आलं त्यांच्या? कारण त्याच्या मागे जी शक्ती लावली होती ना शरदचंद्रजी पवार, ती त्यांनी काढून घेतली. मित्रांनो, लक्षात घ्या, कारण शरदचंद्रजी पवार यांनी आताच नुकतंच पत्रकार परिषदेत ते आपले 4 शब्द ऐकवलेत. त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असाल की बरं झालं मनोज जरांगेंनी माघार घेतली. आणि त्याच्या अगोदरचे तुम्हाला माहितीच आहे काय त्यांचं म्हणणं होतं ते.
बरं झालं मनोज जरांगेने माघार घेतली. मित्रांनो, म्हणजे हे कोणाच्या इशाऱ्याने चालत होतं, हे कोणाच्या इशाऱ्याने हे सर्व मरकटलीला चालू होती, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण 4 वेळाला मुख्यमंत्री पद भूषवलेली व्यक्ती शरदचंद्रजी पवार, मराठ्यांचे सर्वासर्वे नेते, अशा व्यक्तीने मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठ्यांना न्याय दिला नाही, त्यांचा हक्क त्यांना मिळवून दिला नाही. याचा अर्थ सरळ आहे, कारण ते कायद्याने आणि नियमाने कोणीही देऊ शकत नाही. कारण जो खाका बनलेला आहे कसला आरक्षणाचा, त्याच्यामध्ये परिवर्तन आणू शकत नाही. त्याच्यात एक मर्यादा आहे 50%ची. ती मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाही. हे शरदचंद्रजी पवार यांना बरोबर ठाऊक होतं. पण आता सगळे पेत्रे संपलेले आहेत. नरेंद्र मोदीजी यांना हरवायचं आहे, त्यांना रोखायचं आहे. मग संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, हे सगळी नाटकं झालीत. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मनोज जरांगेला एक हवा दिली होती आणि त्याचा परिणाम त्यांना दिसून आला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. त्याचा फायदाही त्यांनी मिळवला. कोणी? शरदचंद्रजी पवार यांनी. त्यांना वाटलं हीच हवा अशीच चालू राहील, हे असाच खोटा नरेटिव्ह आपण असंच रेटत राहू. पण हरियाणामध्ये निवडणूक झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये जी निवडणूक झाली, त्यांनी सरळ जनतेने दाखवून दिलं, हरियाणाच्या सुद्धा आणि जम्मू काश्मीरच्या जनतेने, की ही हवा, हे खोटेपणा, हा लबाडीपणा, हा लुच्चेपणा उघड झालेला आहे. आणि त्यामुळे आता हे ते 2 पावलं मागे आले. तरी सुद्धा आता जाहीर केलं आहे की निवडणूक लढवायची आहे. छाती फुगवलेली आहे. त्या फुगवलेली छाती अशी कशी काय हवा काढून टाकायची? मग काहीतरी निमित्त हवं ना. आणि एक 20-25 उमेदवार उभे करायचे आणि बाकीच्यांना हरवायचं, पाडायचं, म्हणजे पाडापाडीचं राजकारण. मित्रांनो, महाराष्ट्रातली जनता हे जरांगे पाटील यांच्या शब्दावरती, याच्या शब्दाला एवढी जर मान देणारी असती, माझा सरळ एक सवाल आहे जनतेला, जर मनोज जरांगे पाटील यांना एवढा मान सन्मान देणार होतील, त्यांच्या शब्दाला किंमत होती, तर मनोज जरांगे यांनी सर्वच्या सर्व महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा लढवायला हवे होते आणि 100% जिंकून यायला हवं होतं. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी बघा किती गृहीत धरलं महाराष्ट्राच्या जनतेला होतं, की मी जे बोलतोय, मी जे आंदोलन करतोय, त्या आंदोलनातून मी आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केलं आहे, एक विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे. मग जर त्यांच्यात ती क्षमता होती, कुवत होती आणि जो विश्वासाचं स्थान निर्माण केलं होतं, मग त्यांनी सर्वच्या सर्व जागा लढवायला हव्या होत्या आणि सर्व पक्षांना हरवायला पाहिजे होतं आणि विधानसभेमध्ये ते मुख्यमंत्री पदावर जाऊन बसायला हवे होते. पण त्यांना आपली लायकी, आपली क्षमता, आपली कुवत लक्षात आली, की आंदोलन करणं हा एक वेगळा विषय आहे. म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आंदोलन की राजकारण? आंदोलन करणं एक सोपं आहे, एक सोपी गोष्ट आहे. काही अंशी ती आपण साध्य करू शकतो. पण राजकारण करणं ही तेवढी सोपी नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. राजकारणामध्ये उतरून आपण एखाद्याला विरोध करणं आणि एखाद्याच्या विरोधात लढणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी या अगोदर एक प्रयत्नसुद्धा केला. मराठा, दलित आणि मुस्लिम हे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून त्यांना लक्षात आलं की जरी आपण गणित जुळवलंय, तर हे गणित आपल्याच माथ्यावर पडेल, उलटं पडेल आणि त्याचे परिणाम आपल्याला उलट भोगावे लागतील. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृह खात्याने त्यांचं सर्व कुंडली आता काढलेली आहे. किती खर्च झाला आहे, विमानाने पुष्पवर्षाव झालेला आहे, त्या फोकलींनी पुष्पवर्षाव झालेला आहे, त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये, या रॅलीमध्ये
अगदी BMW सारखे गाड्या, जगवार सारख्या गाड्या त्यांच्या त्या रॅलीमध्ये त्यांच्या मागोमाग होते. हजारोने बाईक होत्या. हजारोने लाखोने करोडोने पैसा त्याच्यावरती उधळला गेला, खर्च केला गेला. याचा हिशोब सुद्धा त्यांना दाखवावा लागेल. आणि निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर तुम्ही पैसा कुठून खर्च करणार आहात याचा हिशोब दाखवायला लागणार आहे. आता त्यांची ही फसगत झाली. बोलणं सोपं आहे, सांगणं सोपं आहे, आणि ते अस्तित्वात उतरणं, कार्यरत करणं एवढं सोपं नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि सर्वात मोठी ताकद जी त्यांच्या मागे उभी होती म्हणजे शरदचंद्रजी पवार. उद्या सकाळी जर काय घडलं, जर काय विपरीत घडलं, आपल्या विरोधात घडलं, तर शरदचंद्रजी पवार आपल्याला वाचवतील, आपल्याला सहारा देतील, आपल्याला आधार देतील. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, हरियाणामध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली, जम्मू काश्मीरमध्ये जी काँग्रेसची अवस्था झाली, त्याच्यानंतर त्यांना समजलं की आपला आरक्षणचा फॅक्टर आता काय जास्त चालणार नाही आहे. कोणाला कळलं? शरदचंद्रजी पवार यांना. मग शरदचंद्रजी पवार यांची आधीच नैया डुबतीये, बुडतीये. आधी ते स्वतः बुडतायत, डुबतायत, तर ते दुसऱ्याला काय आधार देणार? आधी ते स्वतःच कोलमडणार आहेत, तर ते दुसऱ्याला काय आधार देणार आहेत? आणि त्यामुळे शरदचंद्रजी पवार यांनी हातपाठी काढून घेतलेत. आणि ही गोष्ट जरांगे पाटलांच्या लक्षात आली की आधी हेच धड नाही आहेत, यांच्याकडेच कुवत नाही, यांच्याकडे क्षमता नाही, आपण निवडून येणार की नाही. उद्या सकाळी जर ती परिस्थिती निर्माण झाली, आपली जर उद्या हे सुरू झाली, काय एन्क्वायरी सुरू झाली, तर त्या एन्क्वायरीमध्ये आपल्याला जर अरेस्ट केलं, जेरबंद केलं, तर काय अवस्था येईल? कारागृहात जर आपल्याला टाकलं तर काय परिस्थिती निर्माण होईल? असलेलं नसलेलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून मला काल बऱ्याच जणांनी फोन करून माझ्याशी चुकीच्या प्रकारे वक्तव्य केली. जरांगे पाटलांचे समर्थक चुकीच्या प्रकारे त्यांनी भाष्य केलं. त्यातील एकाने आज माफीसुद्धा मागितली. त्यांना कळलं जरांगे पाटलांनी आता माघार घेतली आहे. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा बेडूक होता. त्यांनी छाती फुगवली बैलाला बघून, माझीसुद्धा छाती या बैला इतकीच फुलू शकते म्हणून, आणि ती छाती फुटलेली आहे. म्हणून त्यांनी माफी मागितली आज त्याच्या समर्थकाने. बऱ्याच जणांनी मागच्या म्हणजे त्याच्यात कमेंटसुद्धा केली आहे, एक दोघा जणांनी माझ्या विरोधात, तुम्हाला काय करायचं तुम्ही गप्प बसा म्हणून. आता त्यांच्या समर्थकांनाही कळतेय की बेडूक होता. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यांच्या चाहत्यांना सुद्धा कळतेय तो बेडूक होता. मित्रांनो, 56 इंची छाती सांगून फुलत नाही, ती असावी लागते. आणि ही गोष्ट मनोज जरांगेंच्या लक्षात आलेली आहे, म्हणून ती माघार घेतलेली आहे. कारण त्यांचा सपोर्ट, त्यांचा आधार निखळलेला होता. आणि उद्या आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे मुसलमानांना सोबत घेण्याचा जो विषय केला, त्यामुळे मराठा समाजसुद्धा दुखावला गेला. शेवटी बघा, हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. छत्रपती जे सर्वांचे छत्रपती दैवत आहेत. आणि इतिहासात काय घडलं हे या मराठ्यांना माहिती आहे. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आपण एक दलित ठीक होतं, पण मुसलमानांना आपण सोबत घेतलंय. हे ज्यावेळी त्या मराठ्यांपर्यंत पोचलं आणि मराठ्यांनी केलेला त्यांना विरोध हाही त्यांच्या लक्षात आला, त्यावरती सुद्धा भाष्य झालं. त्यावरती सुद्धा एकाने मला फोन करून सांगितलं, केळुसकर साहेब, तुम्हाला मी दोष देत होतो, पण लक्षात आलं त्या मनोज जरांगे यांना मराठ्यांशी काही लेणे देणं नाही.
मराठा आरक्षणाशी काही लेणं देणं नाही, मराठा समाजाशी काही लेणं देणं नाही, तो आपलं राजकीय भवितव्य घडवत होता. हे त्यांच्या एका समर्थकांनी सांगितलेली आहे. हे त्याचं वक्तव्य आहे मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. मी म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे अरविंद केजरीवाल यांचा. मित्रांनो, तुम्ही आंदोलनातून जेवढे राजकीय नेते बनता त्यावेळी त्याच्या मागे एकच षडयंत्र असते की स्वतःचं राजकीय भवितव्य घडवणं, स्वतःचा स्वार्थ साधणं. ना समाजासाठी, ना जनतेसाठी, ना नागरिकांसाठी. आंदोलन हे फक्त नावाला असते, हे दिशाभूल करण्यासाठी असते, हे तुमच्या जनतेच्या समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी असते. हे आता मराठा समाजालाही लक्षात आलं आहे, त्यांच्या समर्थकांनाही लक्षात आलं आहे, त्यांच्या चाहत्यांना सुद्धा लक्षात आलेलं आहे काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी जे 10% आरक्षण दिलेलं आहे, 10% मराठ्यांना आरक्षण आणि 10% ह्यांनी आर्थिकदृष्ट्या 10 आरक्षण, म्हणजे असं 20% आरक्षण त्यांना दिलेलं आहे ऑलरेडी. त्याला अजूनही कोणी चॅलेंज केलेलं नाही आहे कोर्टामध्ये. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे किंवा युती सरकार मराठ्यांसाठी काहीतरी करते, वास्तवात करते, काहीतरी ते देते, तोंडाला फक्त पानं पुसत नाही आहे. हे मराठ्यांच्याही लक्षात आलेलं आहे. गेल्या इतक्या वर्षात, कित्येक वर्षात काँग्रेसनी तोंडाला पानं पुसली, शरदचंद्रजी पवार यांनी तोंडाला पानं पुसली. हे आता मराठा समाजाच्याही लक्षात आलेलं आहे. पण ज्याला आपण बामण म्हणून ज्याचा आपण द्वेष करत होतो, ज्याला हिणवत होतो, त्या ब्राह्मणांनीच हे आरक्षण टिकवलं आहे आणि आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि यापुढे जर युती सरकार आलं तर आपल्याला काही नाही काही टक्के आपल्याला आरक्षण मिळेल. आपल्याला ह्या मराठा समाजाला काहीतरी न्याय मिळेल, हक्क मिळेल. ही आता गोष्ट मराठा समाजाच्याही लक्षात आलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जरांगे पाटील हे रडलेत पण लढले नाहीत, पडलेत. मित्रांनो लक्षात घ्या. याच पूर्वी निवडणुकीचा रिझल्ट लागायच्या अगोदर 23 तारखेच्या अगोदरच जरांगे पाटील रडलेत, लढले नाहीत तर पडलेत. आता तुम्ही ठरवा, महाराष्ट्राचं राजकारण आणि कोणाचं कोणाचा विजय, कोणाचा पराजय, कोणाला जिंकून द्यायचं, कोणाचा पराजय करायचा तुमच्या हातात आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. हिंदू समाज एकत्र येईल तरच ह्या भारताची, या राष्ट्राची उन्नती होईल. हे आता हळूहळू लक्षात येते. तर लक्षपूर्वक, विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या, कोणाला निवडायचं आहे, कोणाचा विजय करायचा आहे आणि कोणाचा पराजय करायचा आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेलकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.